नमस्कार. ज्यांचं ITI पूर्ण झालंय त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. रेल्वेमध्ये करिअर सुरू करण्याची एक खूप मोठी संधी चालून आली आहे. हो, बेंगलोरच्या रेल व्हील फॅक्टरीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. तर मग चला, ही संधी नेमकी काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया. 192 हो, हा आकडा खूप महत्वाचा आहे. कारण बँगलोरच्या प्रतिष्ठित रेल फॅक्टरीमध्ये अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 192 जागा निघाल्या आहेत. म्हणजे ही खरंच एक मोठी संधी आहे. ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. ही एक अधिकृत घोषणा आहे. रेल व्हील फॅक्टरी बँगलोरने स्वतः अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यांना रेल्वेसोबत आपलं करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तर मग प्रश्न येतो की ही भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे? म्हणजे आपला ITI ट्रेड या यादीत आहे की नाही हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. चला तर मग बघूया कोणत्या ट्रेड्ससाठी जागा आहेत. इथे बघा, अरे वा, फिटरसाठी तर सर्वाधिक म्हणजे तब्बल 85 जागा आहेत. त्यानंतर मशिनिस्टसाठी 31 जागा आहेत. एवढंच नाही तर CNC प्रोग्रामिंग ऑपरेटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन यांसारख्या महत्वाच्या ट्रेड्समध्येही खूप चांगल्या संधी आहेत. आपापल्या ट्रेडसाठी किती जागा आहेत याचा सगळा तपशील इथे समोर दिसतोय. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, पात्रता निकष. म्हणजे या पदांसाठी अर्ज करता येईल की नाही हे ठरवणारे दोन मुख्य मुद्दे आहेत. चला, त्यावरच आता आपण लक्ष देऊया. बघा, शैक्षणिक पात्रतेसाठी फक्त दोनच मुख्य अटी आहेत. पहिली अट म्हणजे उमेदवार कमीत कमी 50% गुणांसह 10वी पास असायला हवा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची अट म्हणजे संबंधित ट्रेडमध्ये NCBT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. वय कधी मोजलं जाईल? तर ते 1 मार्च 2026 या तारखेला. सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष आहे. पण हो, जे राखीव प्रवर्गात येतात त्यांना नियमानुसार सूट नक्कीच मिळेल. म्हणजे SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट आहे. समजा पात्रतेचे निकष पूर्ण होत असतील तर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे अर्ज करण्याचा. मग अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी किती शुल्क लागेल याची माहिती घेऊया. जे उमेदवार सर्वसाधारण म्हणजे जनरल आणि OBC प्रवर्गात येतात त्यांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. आणि इथे खूप चांगली बातमी आहे. SC/ST, दिव्यांग म्हणजेच PWD आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतंही अर्ज शुल्क नाहीये. त्यांच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. हा मुद्दा खूपच जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. अर्ज ऑनलाईन करायचा नाहीये तर तो पोस्टाने पाठवायचा आहे. आणि अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता आहे द ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल चीफ पर्सनल ऑफिसर, पर्सनल डिपार्टमेंट, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बँगलोर 560064. हा पत्ता व्यवस्थित नोंदून घ्या. चला, आता समारोप करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया जे अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचं ठिकाण बेंगलोर असणार आहे आणि प्रशिक्षणाच्या काळात दरमहा 10,899 ते 12,261 रुपयांपर्यंत विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. ही तारीख तर आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. 1 एप्रिल 2026. एक मिनिट, ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख नाहीये. तर ह्या तारखेला संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचायलाच हवा. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. तर ही खरंच एक उत्तम संधी आहे. भारतीय रेल्वेसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेसोबत आपलं करिअर सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे का याचा विचार नक्कीच करायला हवा. आणि हो, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचायला विसरू नका.